हाय, मी वैष्णवी. आज मी तुम्हाला आमचा परडा दाखवते. मम्मी आधीच पोहोचली आहे परड्यात इथे आणि या इथे आम्ही वरती भाजीपाला वगैरे असं लावलंय थोडं-थोडं. इथे मेथी, पालक, मुळा असं लावलंय आणि तिकडे जे तिथे रुजलं नाहीये ना, त्या ठिकाणी आम्ही कोथिंबीर लावलंय आणि ही इथे पालक आहे, इथे मेथी आहे आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला मुळा आहे. त्या इकडे आम्ही वड्याची पानं लावली आहेत. मोठी-मोठी झाली आहेत आता ती आणि मम्मीनी मिरच्या काढल्या पण. या बाजूच्या मिरच्या जरा छोट्या-छोट्या साईजनी आहेत आणि त्या पलीकडच्या बाजूला आहेत ना, त्या व्यवस्थित मोठ्या आहेत. इकडे माठाची भाजी आहे. त्या दिवशी मम्मीनी कुटली थोडीफार होती ती आणि आमच्याकडे शेकटाच्या शेंगांचं पण झाड आहे. आत्ताशी फुलायला लागलंय. अजून काही शेंगा वगैरे अशा धरल्या नाही आहेत त्याला. थंडीत खायला मस्त असतात. म्हणजे मला तरी फार आवडतात शेकटाच्या शेंगा आणि या इकडे केळ आहे. ती आली आहे, पण अजून पिकली नाही. कच्चीच आहे. मी जवळ जाऊन पण दाखवीन तुम्हाला. ती थोडीफार वाटते वरचा फणा आहे तो पिकल्यासारखा. मम्मीनी इकडे या बाजूच्या मिरच्या काढायला घेतल्यात. आमच्याकडे प्रत्येक मिरच्या आहेत ना, त्यांचं व्हरायटी अशी वेगवेगळी आहे. अशीच कुठे ना कुठेतरी रोपं रुजलेली, ती लावलीत आम्ही. पण छान आलीत प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित अशी भरभरून मिरची आम्हाला यावेळी मिळाली. पहिल्यांदाच लावली असेल आम्ही मिरचीचं रोप. छान दिसतंय ना? त्या बाजूचे पण मस्त आहेत. त्या बाजूला पण 2 झाडं आहेत. पण ती खूप अशी पसरून अशी आली आहेत. आणि इथे वांग्याचं झाड लावलंय. आत्ताच लावलंय, अजून त्यांना फुटवा असा झाला नाहीये. माझी मम्मी मिरचीची भाजी म्हणजे अशी मिरची दहीमध्ये बनवते. ती पण रेसिपी मी तुम्हाला दाखवीन कधी बनवली तिने तर. खूप टेस्टी लागते, खूप टेस्टी. आणि या इकडे ज्या मिरच्या आहेत ना, त्यांची तुम्हाला मी साईज व्हरायटी दाखवते थोडीफार अशी. ही आहे ती साईज मोठी आहे, लांब येते आणि तिखट आहे. भरपूर तिखट आहे ही मिरची. आणि ह्या बाजूची जी मिरची आहे ना, हा दुसरा झाड आहे. इकडची अशी पोपटी आहे आणि साईजला पण बऱ्यापैकी येते. मिडल साईजला अशी येते ती. आणि ही मिरची आहे ती कमी तिखट आणि हाईटला पण छोटी, साईजला छोटी अशी आहे. या झाडावरती थोडासा रोग आला आहे काहीतरी. आणि या बाजूची इकडे पण दुसरं झाड आहे. 2 झाड आहेत एकात एक. कळून नाही येत कोणतं आहे ते. मिक्स झालेत ते दोन्ही झाड. ही पण तशीच आहे सेमच. ही कमी तिखट आणि छोटी साईजने अशी छोटी. आणि ही मेन आहे. ही आमच्याकडे गेल्या वर्षापासून हा रोप आहे. याला ना झुपक्यात अशी मिरची येते. याची व्हरायटी कोणती आहे ती काही मला माहीत नाही. पण झुपक्यात अशी येते आणि साईजला पण मोठी आणि खूप म्हणजे खूप प्रमाणापेक्षा तिखट मिरची. आमच्याकडे गिरण आहे त्यामुळं त्यामध्ये जे तिखट दळायला यायचे ना, तर ते बिया टाकून रोपं रुजलेलीत. त्याचं लावलंय आणि ही आहे ती केळ. वरचा फणा आहे तो कदाचित पिकल्यासारखा वाटतोय. बघू 2-3 दिवसामध्ये काढायला घेऊ. ती वाकडी पण झाली आहे जराशी. केळीचं झाड आहे ते. 2-4 दिवसात काढू आणि आत्ता परवा पण आम्ही एक दुसरी केळ काढले, उतरले. एवढ्या साऱ्या मिरच्या मिळतात आम्हाला 4 झाडांवरून, फक्त 4 झाडांवरून आठवड्याला ते पण. इकडच्या 2 आणि या इकडच्या 2 एवढ्या आणि मस्त आहे. तुम्ही पण लावा. इकडे टोमॅटोची पण रोपं आहेत. आत्तासं फुलतंय. ते पण दाखवते मी तुम्हाला आणि ही नागेलीची म्हणजे पान असतो ना, पान खातात ना, खायचं पान, त्याची वेळ पण लावली आहे. इकडे पाणी आत्ता त्यांना मिळतंय चांगलं, त्यामुळे पानं खूप अशी मोठी आणि तेजदार अशी आली आहेत. खूप छान. कसे खातात हे माहीत नाही. आमच्या घरात कोण फारसं खात नाही पान, त्यामुळे ते तसेच राहून जातात. फक्त काही देवाला वापरायचे असले तर तेवढ्यापुरतंच वापरतो आम्ही. पण ही आहे नागेलीची पानं. आणि याच्या मागच्या बाजूला आहे ना, आम्ही जास्वंदीची फुलं वगैरे ती पण लावलेत. कुंपण आहे त्यामुळे त्या कुंपणालाच अशी पलीकडच्या बाजूला या साईडला कुंपणाच्या बाजूबाजूला अशी
जास्वंद पण लावले आणि हे आहे टोमॅटो. आले त्याला छोटे छोटेसे. मस्त. या खालीच्या बाजूला पण 2 आलेत आणि अजून आहेत रोपं. त्यांना फुलायला लागली. जसं काही हा रोप आहे, हा इकडे एक आहे आणि त्याच्या पलीकडे आहे. त्याला पण आत्ताशी एखादं फूल असं यायला लागलंय. हा बघा. एक फूल याला धरलंय आत्तासा. बघू येईल. अजून एखाद महिन्यामध्ये त्याला फळं धरायला व्यवस्थित अशी लागतील. यांना जवळपास हे इकडे याला पण 2 फुलंच धरलीत आता. आणि या सगळ्या रोपांना आम्ही जवळपास डिसेंबरच्या सुरुवातीला वगैरे असं लावलं असेल. म्हणजे एकाच महिना झाला आहे लावून रोपं. पण त्यांना आता व्यवस्थित बांधायला पाहिजे. अशी कशी पण पडून राहिलीत. मम्मीने ही झुपकेवाली मिरची पण काढायला घेतली. 6 आहेत. 6 एका झुपक्याला 6 मिरच्या आणि या मिरच्या ना तिखट पण खूपच आहेत. बघू आता काय करायचं त्यांचं. ते दहीमध्ये बनवली ना, की मग त्याची तिखटपणा असा कमी होतो आणि खूप छान लागतात. तर आता ह्या एवढ्या काढल्यात, मग आम्ही बनवू आणि तुम्हाला पण दाखवू, नक्की दाखवू कसं बनवतात ते. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि सांगा कसं झालंय ते. आणि त्याआधी आम्हाला कमेंट करून सांगा, की तुम्ही काय काय तुमच्या परड्यामध्ये काय काय लावलंय ते नक्की सांगा. आणि हे सगळं आमचं जेव्हा मोठं होईल ना, म्हणजे एक 15-20 दिवसांनी, तेव्हा पण मी तुम्हाला मोठे झालेले अपडेट दाखवीन. घरी जाऊया आणि मी तुम्हाला आमचं कढीपत्त्याचं झाड पण दाखवते हां. या इकडे वरती कढीपत्त्याचं झाड खूप उंच गेलं आहे ते कढीपत्त्याचं आणि या बाजूला फणस आहे. तर त्या फणसाच्या मध्ये गुंतून गेलं आहे वरती अक्षरशः. तर आता मम्मी घेते घरी घरी रात्रीसाठी कढीपत्ता काढून तुम्हाला केळ दाखवते. ही आमची केळीची छोटीशी बाग. पहिले एकच रोपटं लावलं असेल ते आपोआपच आता येत जातंय, वाढत जाते बाग ती. आम्हाला साधारणपणे 7-8 तरी वर्षाला मिळत असतील खायला केळी. तर हा होता आमचा परडा. आमची भाजी मोठी झाली ना, म्हणजे एक आठवड्याभराने मी पुन्हा तुम्हाला दाखवीन भाजी कशी किती मोठी झाली, काय झालं ते. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि थँक बाय बाय.